ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनला कळालं खऱ्या तन्वीचं सत्य प्रियाला आधीपासूनच माहितीये. पण दुसरीकडे अर्जुन त्या तन्वीने आणलेल्या सॅम्पल पर्यंत पोहोचणारच असतो. तेवढ्यात होती गडबड. तर हे नक्कीच झालं तरी कसं? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे सायली आणि अर्जुन रूम मध्ये येतात तेव्हा प्रिया तिथल्याच रूम मध्ये लपून बसते. पण अर्जुनला माहिती असतं की प्रिया इथंच लपून बसलीये आणि ती आपलं बोलणं ऐकतीये. त्यानंतर प्रिया हळूच रूमच्या बाहेर जाते आणि तिथून कान देऊन ऐकते. तेव्हा अर्जुन मोठ्या आवाजात म्हणतो, बरं झालं आपण सॅम्पल ड्रॉवर मध्ये ठेवलं. सायली पण मुद्दाम मोठ्या आवाजात म्हणते, आता ड्रॉवर उघडं ठेवत नाही. सायली अर्जुनला म्हणते, लॉक केलाय ड्रॉवर, आता ह्या चाव्या मी माझ्या उशीखाली ठेवते आणि मी पाणी घेऊन येते. तर इकडे प्रिया विचार करते, सायलीने जे ड्रॉवर लॉक करून टाकलं तर मला सॅम्पल कसे मिळणार? त्यानंतर प्रिया तिच्या रूम मध्ये जाते. ती खूप टेन्शन मध्ये असते. तिला वाटत असतं की आमच्या तिघांचे डीएनए सॅम्पल अर्जुन सायलीकडे आहेत, म्हणजे डीएनए टेस्ट कधी होऊ शकते. तर प्रेक्षकांनो आपल्याला माहितीये प्रिया खूप हुशार आहे. ती विचार करते की माझं केसचं सॅम्पल अर्जुन आणि सायलीकडे आलं तरी कसं? तेव्हा प्रियाला कळतं ती भांडणं झाली नव्हती तर ती मुद्दाम केली होती. पण प्रियाला हे कळत नसतं की त्या मैनाचा केस प्रियाला कस काय मिळाला. तेव्हा प्रियाला वाटू लागतं की मैना आता अर्जुन आणि सायलीच्या ताब्यात तर नसतील ना. तेव्हा प्रिया म्हणते काही हरकत नाही, डीएनए टेस्टचा रिपोर्ट मला हवा आहे तसाच येणार. मला फक्त माझ्या सॅम्पलच्या जागी सायलीचा डीएनए सॅम्पल ठेवायचा आहे. मग ती प्रतिमाशी मॅच होईल. त्यासाठी मला सायलीचा एखादा तरी केस मिळाला तर बरंच होईल. तर प्रियाला कळतं की पाणी हातातोंडाशी जायला लागलंय. मला जे काही करायचंय ते लवकरात लवकर करावं लागेल. त्यावेळी प्रिया म्हणू लागते, सॅम्पल चेंज करायचे असतील तर त्यासाठी मला पैसे लागतील आणि ते माझ्याकडे नाहीये. आता प्रिया सोन्याचा डाग हातात घेते आणि म्हणते, एक तरी सोन्याचा डाग वापरल्याशिवाय दुसरा कोणता मार्ग दिसू येत नाही. दुसरीकडे सकाळ सकाळी आपल्याला जेल मधला सीन दाखवला आहे. जेलमध्ये नागराज, महिपत आणि बाकीचे कैदी जेवण बनवत असतात. आता नागराजच्या समोर महिपत बसलेला असतो. नागराज शेजारच्या व्यक्तीला म्हणतो, काही लोक मैत्रीच्या नावाखाली कलंक असतात, फक्त म्हणतात की आपली मैत्री एकदम सॉलिड आहे, पण वेळ आली की पाठी सुरा नक्कीच खूप असतात. आता महिपत पण शेजारील व्यक्तीला म्हणतो, काही माणसं राक्षस असतात राक्षस, पण दाखवताना दाखवतात की ही माणूसच आहे. अशी नागराज आणि महिपतची लहान मुलांसारखी भांडणं सुरू असतात. आता दुसरीकडे सकाळ सकाळी प्रिया सायलीकडे जाते. तिला विचारते, सायली कपड्याची मशीन लावलीये, काय कपडे असतील तर मला सांग. तेवढ्यात प्रियाला सायलीचा टॉवेल दिसतो. ती विचार करते की ह्या टॉवेल मध्ये सायलीचा एखादा तरी केस असेलच. आता प्रिया सायलीला म्हणते, हा टॉवेल मी मशीन मध्ये टाकते आणि नेमकं सायलीने ठेवलेलं सॅम्पल पण तिथेच असतं. पण प्रिया तिथंच असल्यामुळे सायलीला ते सॅम्पल घेता येत नाही. तेव्हा सायली प्रियाला म्हणते, जा बाई जा, तो टॉवेल घेऊन जा. तेव्हा कुठे प्रिया तिथून जाते. इकडे प्रिया तिच्या रूम मध्ये सायलीच्या टॉवेल मधून केस शोधत असते. आता प्रिया म्हणू लागते की ह्या अर्जुन आणि सायलीचा पाठला करून कोणत्या हॉस्पिटलमध्ये डीएनए टेस्ट करताय हे पाहावं लागेल आणि एकदाचा हा सॅम्पल तन्वीच्या जागी ठेवलं की प्रिया कशी तन्वी किल्लेदार आहे हे पुराव्या सकट सिद्ध होतं. इकडे अर्जुन आणि सायली डॉक्टरांपाशी पोहोचलेले असतात. त्यांना हे दोघं म्हणतात, आम्हाला रिपोर्ट लवकरात लवकर पाहिजे. अर्जुन म्हणतो, एक प्रतिमा आणि प्रिया आणि दुसरं प्रिया आणि मैना, ह्या दोन रिपोर्ट आम्हाला हवे आहेत आणि त्याचबरोबर आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. त्यावेळी डॉक्टर म्हणतात, काय? अर्जुन त्या डॉक्टरांना प्रियाचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, ही मुलगी तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला सांगेन की रिपोर्ट बदलून द्यायला. तेव्हा डॉक्टर म्हणतात, आमच्या लॅबमध्ये असं काहीही होणार नाही. जर तिने स्वतःकडचे सॅम्पल दिले तर ती आम्ही बाजूला ठेवू. तर इकडे प्रिया अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते. तर प्रिया लॅबच्या माणसाला विचारते की तुमच्याकडे अर्जुन आणि सायलीने डीएनए साठी सॅम्पल दिले आहेत का? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, हो दिले आहेत. तर प्रिया त्या व्यक्तीला म्हणते, तुम्ही त्या प्रियाचं सॅम्पल न वापरता मी दिलेले सॅम्पल वापरा. तो व्यक्ती म्हणतो, म्हणजे तुम्ही मला फेरफटका करायला लावताय आणि ते मी करणार नाही. प्रिया सोन्याचा दागिना काढते आणि म्हणते, तुला काही फुकट करायला नाही सांगत, हा दागिना घे आणि काम झालं की अजून एक दागिना मिळेल. तो व्यक्ती दागिना घेतो आणि म्हणतो, हे तुम्ही कोणाला सांगू नका आणि मी पण कोणाला सांगत नाही. पण हा सगळा प्लॅन अर्जुन व सायलीने रचलेला असतो. आता अर्जुन आणि सायली घरी पोहोचतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, जर प्रियाने फक्त नेकलेस दिलं तर प्रियालाच माहित नाहीये की खरी तन्वी कोण आहे. जर तिने सॅम्पल दिलं तर प्रियाला नक्कीच माहितीये की खरी तन्वी कोण आहे. तर प्रेक्षकांना पुढील भागात अर्जुनला डॉक्टरांकडून कळतं की प्रियाने डीएनए सॅम्पल आणलाय. तो डीएनए सॅम्पल दुसरा कोणाचा नाही तर तो खऱ्या तन्वीचा आहे. असेच रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.